Today let me start with the MS Word in Design tab. मी आज तुम्हाला डिझाईन टॅबबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. तरी डिझाईन टॅबमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे एक रँडमली एखादं पॅरेग्राफ टाकू शकता. त्याच्यासाठी रँड पॅरेग्राफमध्ये किती पॅरेग्राफ पाहिजे ते 1 2 नंबर लिहू शकता. मी एकच पॅरेग्राफ घेतला आणि मी आता इथे येऊन हे पॅरेग्राफ सिलेक्ट केलेला आहे. याला तुम्ही कशा प्रकारे टायटल्स वगैरे त्याची फॉन्ट चेंज करू शकता. इथे मी तुम्हाला दाखवत आहे. जे तुम्हाला छान दिसत असेल फॉन्ट ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे येऊन रिसेट पण करू शकता. मी हा फॉन्ट सिलेक्ट करत आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही कलर पण देऊ शकता. इथे कलर्स आहेत इथे अप्लाय होतात आणि नंतर इथे आल्यानंतर फॉन्ट चेंज होते. कॅलिब्री, एरियल असे फॉन्ट्स आहेत इथे. तुम्ही इथे येऊन चेंज करू शकता आणि जे तुम्हाला यूजफुल वाटत असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट आणि इथे आल्यानंतर हेडिंग बोल्ड वगैरे करू शकता. जर तुमच्या पॅरेग्राफला हेडिंग असेल तर इथे बोल्ड होते आणि नंतर हे हेडिंगचा फॉन्ट कशा पद्धतीचा फॉन्ट पाहिजे इटालिक वगैरे हे तुम्ही करू शकता. आणि इथे आल्यानंतर पॅरेग्राफ स्पेसिंगमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही पॅरेग्राफला स्पेसिंग देऊ शकता. पॅरेग्राफ स्पेसिंग आल्यानंतर इथे येऊन तुम्ही पॅरेग्राफला स्पेसिंग देऊ शकता. मी ची स्पेसिंग देत आहे म्हणजे 2 लाईनीचा स्पेस पडत आहे. नंतर इथे येऊन तुम्ही इफेक्ट अप्लाय करू शकता. इथे अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करायचा. इथे येऊन वॉटरमार्क देऊ शकता. जसं की कॉन्फिडेन्शियल इथं वॉटरमार्क दिसतं. या जागी तुम्ही तुमचे नेम पण इन्सर्ट करू शकता आणि पेजला कलर देऊ शकता. अशा प्रकारे हे पेज विजिबल आहे. आणि तुम्ही नेक्स्ट ऑप्शन आहे पेज बॉर्डर. तर पेजवर बॉर्डर देऊ शकता. ही होल डॉक्युमेंटला बॉर्डर आहे. बॉक्समध्ये देऊ शकता. अशा प्रकारे ही बॉर्डर दिलेली आहे.